नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या सर्वसामान्य मराठा युवकाकडे कुणबीची नोंद आहे, तर त्या सर्वसामान्य मराठा युवकाला त्याचं कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळवायचं आहे, याबाबत प्रोसेस नेमकी काय असणार आहे, त्यासाठी नेमकं काय करायचं आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रोसेस जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. जर एखाद्या सर्वसामान्य मराठा तरुणाला जर त्याचं कुणबी प्रमाणपत्र काढायचं असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम त्याची कुणबी नोंद असणं हे गरजेचं आहे. आता ही कुणबी नोंद तुम्हाला कुठे मिळते, तर ह्या कुणबी नोंदसाठी तुम्हाला तुमच्या घरातील जुन्या लोकांपैकी म्हणजेच तुमचे वडील, आजोबा, पंजोबा यांची जर कुणबी नोंद असेल तर तुम्हाला ही कुणबी नोंद सर्वप्रथम तुम्हाला आणायची आहे, किंवा ह्या कुणबी नोंद बद्दल कोणताही तुम्हाला अभिलेख पुरावा आणायचा आहे. तर हा तुमचा जो पुरावा आहे तो तुमचा पुरावा हा 1967च्या आधीचा पुरावा असणं गरजेचं आहे. तर हा पुरावा तुम्हाला कसा मिळवायचा, कसा शोधायचा, म्हणजे आपली कुणबी नोंद आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक स्वतंत्र व्हिडिओ करून ठेवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे, किंवा आय बटन वरती क्लिक करून सुद्धा तो व्हिडिओ बघू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कुणबी नोंद मिळून जाईल. मात्र ही नोंद ही तुमची 1967च्या आधीची असावी. जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तुमच्या नजदीकच्या सेतू कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमची कुणबी नोंद घेऊ शकता. जर तुम्हाला कुणबी नोंद सापडली तर त्याची प्रिंटआउट तुम्हाला काढायची आहे, आणि ही प्रिंटआउट घेऊन तुम्हाला तुमच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे, म्हणजेच तुमच्या नजदीकच्या तहसीलदार केंद्रामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा कुणबी नोंद असलेलाचा पुरावा सादर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत लागणारी डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड, तुमचं ऍफिडेव्हिट, त्यानंतर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, अशा पद्धतीने बेसिक डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आणि जे काही सरकारी त्याचं मूल्य असेल ते तुम्हाला त्या प्रमाणपत्राचा अदा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं कुणबी प्रमाणपत्र हे तहसीलदार साहेबांकडून दिलं जाईल. अशा पद्धतीने ही कुणबी मराठा प्रमाणपत्र काढण्याची ही एक प्रोसेस आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप वाईज सर्वप्रथम कुणबी मराठा ही नोंद असणं गरजेचं आहे. ही नोंद सापडल्यानंतर तुम्हाला त्याची झेरॉक्स काढून तुम्हाला पुढची प्रोसेस ही करावी लागणार आहे. अशा पद्धतीने ही एक अत्यंत महत्वाची अशी माहिती होती. जर तुम्हाला अजून काही ह्याच्याबद्दल माहिती हवी असेल किंवा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.